पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर मिसिंग लिंक जो आहे तो 2 दिवसापासून सुरू झालेला आहे। आपण पाहू शकतो की आता एक्सप्रेस हायवेवरील ताण जो आहे तो आता या ठिकाणी कमी झालेला पाहायला मिळतो। आपण पाहू शकतो की शनिवार आणि रविवार या ठिकाणी मुंबईहून पुण्याला जाणारी ही लेन जी आहे ती या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती होत होती। मात्र आता आपण पाहू शकतो की अशा नगण्य अशा गाड्या वाहनं जी आहेत ती या रस्त्याने येताना आपल्याला एकूणच पाहायला मिळते। आपण पाहिलं तर या तीव्र चढणावर म्हणजेच हा बोरघाट परिसर आहे, अतिशय तीव्र असं चढण या ठिकाणी आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो की जड वाहनं जी आहेत ती या ठिकाणी सावकाश जात होते। त्यांचा मोसम जो आहे तो कट झाल्यानंतर ती वाहनं या ठिकाणी अनेकदा बंद पडत होती। त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती, वाहतूक संथ गतीने चालत होती। 10 ते 15 किलोमीटरच्या रांगा देखील या वाहतूक कोंडीमुळे रविवारच्या ज्या आहेत त्या लागत होत्या। मात्र आज आपण पाहतो रविवार असताना देखील वाहतूक या ठिकाणी सुरळीत अतिशय सुरू असलेलं आपल्याला चित्र पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की बोरघाट पोलीस चौकीचा तो भाग आहे, त्यापासून खालपर्यंत जी आहे ती मोठी वाहतूक कोंडी होत असते। मात्र आत्ता या परिस्थितीला आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी जी आहे ती या जुन्या म्हणण्यापेक्षा पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट आणि खंडाळा घाट परिसरामध्ये आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विशाल शिंदेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, लोणावळा, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।